नमस्कार. मनाचा श्लोक क्रमांक 33 आज आपण बघणार आहोत. नेहमीप्रमाणेच आधी श्लोक बघूया. वसे मेरू मंदारहे सृष्टी लीळा, शशी सूर्य तारांगणे मेघमाळा, चिरंजीव केले जनी दास दोन्ही, नुपेक्षिकदा रामदासाभिमानी. मेरू म्हणजे मेरू पर्वत, जो खरं तर स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ यांना आधार असलेला एक काल्पनिक सोन्याचा पर्वत आहे. ह्याचा अर्थ असा की या सृष्टीमध्ये परमेश्वराने मेरू, मंदार यासारखे दिव्य पर्वत केले. चंद्र, सूर्य, ग्रह, तारे यांचा पसारा पण त्यानेच उभा केलाय. आणि हनुमंत आणि बिभीषण या आपल्या दोन्ही भक्तांना या श्रीरामानेच चिरंजीव केलेला आहे. अशा या श्रीरामाने आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा केलेली नाही. या श्लोकामध्ये दोन गोष्टी आहेत. एक सृष्टी लीळा हा जो शब्द आहे, ह्याच्यामध्ये की हा जो राम किंवा हे जी सृष्टी चाललेली आहे, कशी चालली आहे, अव्याहत चाललेली आहे, तर ती अव्याहत सृष्टी जी काही आहे त्याच्याकडे आपलं लक्ष वेधायचं प्रयत्न, म्हणजे लक्ष वेधण्याकरता म्हणून हा शब्द वापरलाय असं मला वाटतं. कारण ह्या सृष्टीचं अनन्यसाधारण महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये आहे. नियमाने सूर्य उगवतो, दिवस होतो, रात्र होते, सगळ्या गोष्टी घडत असतात. पंचमहाभूत आपापली कामं करत असतात आणि सगळ्या गोष्टी सुरळीतपणे चालू असतात. आणि म्हणूनच आपलं मनुष्याचं जीवन चालू असतं. सूर्य उगवलाच नाही तर काय होईल ह्याचा विचार आपण कधीही करत नाही. किंवा सूर्यही असं देखील कधी म्हणत नाही की मला आज कंटाळा आलाय, मी उगवत नाही. त्यामुळे प्रत्येक जण ह्या सृष्टी, प्रत्येक घटक त्यातला त्याच्या नियमानुसार वागतो. आणि त्याच्याकडे आपलं लक्ष वेधण्याकरता कदाचित हा शब्द समर्थ रामदास स्वामींनी वापरलेला आहे. सृष्टी लीळा खरंच आहे. पंचमहाभूत. आता मला ह्याच्यावरनं एक असं छोटंसं उदाहरण द्यावं असं वाटतं बरं का. जेव्हा एखादं बीज जमिनीमध्ये रुजतं, म्हणजे झाड होण्याकरता एखादं बी हे जमिनीमध्ये टाकलं जातं. खरं तर पृथ्वी तत्व आहे, ते कडकपणा त्याचा स्वभाव आहे. पण जेव्हा हे बी आतमध्ये जातं तेव्हा ते काय करतं, त्याला अतिशय हळुवारपणे कुरवाळून, त्याला माया देऊन ही जी काही पृथ्वी आहे ती त्याला आपल्यामध्ये सामावून घेते. कुठेही त्याला कडकपणा आजूबाजूचा त्याला देत नाही आणि अतिशय प्रेमाने त्याचा सांभाळ करते. पण नुसतं पृथ्वीमध्ये बी टाकून त्याचं झाडामध्ये रूपांतर होणार नाही. तर त्याच्याकरता काय लागेल, तर त्याच्याकरता लागेल पाणी, म्हणजे जलतत्व. जलतत्व असं आहे की ते जेव्हा त्याच्यामध्ये पडलं त्याच्यानंतर हळूहळू त्याच्यामधलं जे झाडाचं अस्तित्व आहे ते हळूहळू विकसित व्हायला सुरुवात होते. आता हे जे जलतत्व आहे ते जर खूप जोराजोरात त्या धारा पडल्या तर कदाचित ते नाजूक जे बीज आहे ते त्याचं नुकसान होईल. पण तसं होत नाही. ते बरोबर तेवढं पाणी त्या जमिनीमध्ये मुरून हळूहळू ते जे काही बीज आहे ते अंकुरायला सुरुवात होते. मग हळूच त्याचा अंकुर जमिनीच्या बाहेर येतो आणि ते नाजूक जे काही त्याचं रूप असतं ते तो वारासुद्धा अतिशय हळुवारपणे झुलवतो. त्याच्यानंतर हळूहळू त्याला फळं येतात, फुलं येतात, फांद्या येतात. आणि ह्या सगळ्याचं रक्षण ही सगळी पंचतत्व करतात. तो त्यांच्यामध्ये असलेले दोन गुण आहेत. एक जो काही अतिरेक कुठलाही न करता अतिशय सौम्यपणाने, सात्विकतेने त्या छोट्याशा बीजामधून एवढा मोठा वृक्ष उभारायची ताकद या पंचमहाभूतांच्या सहाय्याने प्रत्यक्षात आकाराला येते. तसंच आपल्या आयुष्यामधल्या दिनक्रमामधल्या प्रत्येक घटना किंवा लहानपणापासून आपण जी आपली प्रत्येक वेळेला वृद्धी होत असते, हळूहळू आपण आयुष्यामध्ये पुढे जात असतो, या सगळ्यामध्ये या सृष्टीचे नियम आपल्याला इनडायरेक्टली, कळत नकळत खूप मदत करत असतात. तर अशी ही जी सृष्टीची लीळा ज्याने रचलेली आहे असा हा प्रभू रामचंद्र ह्याने काय केलंय बरं, तर त्याचे जे दोन दास आहेत त्यांना चिरंजीवित्व बहाल केलेलं आहे. चिरंजीवित्व बहाल केलंय म्हणजे काय, तर ते चिरंजीव आहेत. त्यांचा जो काही रूप आहे ते अजूनही त्यांचं अस्तित्व कुठेही नष्ट झालेलं नाही. हे कोण आहेत दोन,
हनुमंत आणि दुसरा बिभीषण. हनुमंत ह्याची दास्य भक्ती आहे, म्हणजे तो स्वतःला प्रभू श्रीरामचंद्रांचे दास म्हणवतात आणि प्रत्येक त्यांची कृती, त्यांचे विचार हनुमंताचे हे दास्य स्वरूपामध्ये रामाच्या समोर येतात किंवा रामाला त्याने कायम मी रामाचा दास आहे ह्या स्वरूपामध्ये त्याने स्वतःला कायम बघितलेलं आहे. त्यामुळे हनुमंताची ही जी काही निष्ठा आहे, ह्या निष्ठेवरती प्रसन्न होऊन प्रभू रामचंद्राने त्याला चिरंजीवित्व बहाल केलेलं आहे. पण दुसरीकडे जेव्हा आपण बिभीषणाकडे बघतो तेव्हा बिभीषण हे राक्षस कुळामध्ये त्यांचा जन्म आहे. सो तमोगुणाचं प्राबल्य हे त्यांच्यामध्ये जास्त आहे. त्याचप्रमाणे सगळ्या राक्षसी वृत्तीच्या लोकांमध्ये ते राहिलेले आहेत. आणि एवढं सगळं असून सुद्धा केवळ अनुसंधानाने म्हणजे सतत श्रीरामांचं स्मरण करत राहिल्यामुळे आजूबाजूची परिस्थिती जी काही होती ती खरं तर त्यांच्या या श्रीरामाच्या भक्तीला पूरक नव्हती. सगळं वेगळंच वातावरण होतं आजूबाजूला. रावणाची लंका जी आहे तिथे रावणाचं प्राबल्य जास्त होतं. पण यामध्ये सुद्धा मनाने ते श्रीरामाला शरण राहिले आणि ह्या त्यांच्या भक्तीवरती प्रसन्न होऊन श्रीरामाने त्यांना चिरंजीवित्व बहाल केलं. दोघांची परिस्थिती टोटली वेगळी आहे. बिभीषण वेगळ्या परिस्थितीमध्ये होते, हनुमंत वेगळ्या परिस्थितीत होते, पण दोघांची जी निष्ठा आहे ती एकच होती. त्यांनी केवळ आणि केवळ श्रीराम यांचं स्मरण केलं, प्रभू रामचंद्रांना आपलं सर्वस्व मानलं आणि सातत्याने त्यांचं ध्यान करत राहिल्यामुळे त्यांना चिरंजीवित्व प्राप्त झालं. आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे सृष्टीची लीला करणारा हा राम, या दोघा दासांना चिरंजीवित्व बहाल करणारा राम, ह्याचं वर्णन पुन्हा एकदा वेगवेगळे दाखले देत जसं समर्थ रामदास स्वामींनी केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा तेच सांगतायत. पुन्हा आपल्याला एक वेगळं उदाहरण देऊन हेच पटवतायत की अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही त्या प्रभू रामचंद्रांना शरण जा, फक्त मनाने त्याच्याशी सतत तुम्ही अनुसंधानात राहा, त्यांचं स्मरण करा. जी गोष्ट जे तुम्हाला वाटतं ते सगळं त्यांना अर्पण करा की तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच त्यांना सांगायचंय. आणि आपण काय करतो तर आपण आपल्या रोजच्या सगळ्या प्रश्नांनी, आयुष्यभराच्या ताणाने इतके काही कंटाळलेलो असतो की ह्या सगळ्यामध्येच आपले विचार फिरत राहतात आणि मधून कुठेतरी कधीतरी रामाची आपल्याला आठवण येते. पण तसं तुम्ही करू नका. तुम्ही ज्या शिष्यांना जे चिरंजीवित्व बहाल केलेलं आहे त्याच्याकडे लक्ष द्या, तिकडे फोकस करा. आणि जर तुम्ही रामाचं स्मरण सतत केलं तर तुम्हाला काय मिळेल हे तुम्हाला दाखवून दिलेलं आहे या उदाहरणातून. म्हणून पुन्हा एकदा त्यांनी आपल्याला रामाला शरण जायला सांगितलेलं आहे, 100% शरण जायला सांगितलेलं आहे. धन्यवाद.